अजित पवारांच्या निधनाचं जिल्हा परिषद निवडणूक प्रचारावर सावट. राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या सभा रोड शो रद्द. थेट भेटूनच प्रचारावर भर. विजयानंतरही गुलाल उधळणार नाही किंवा जल्लोषही नाही. भाजप आणि शिवसेनेच्या प्रचारातूनही हलगी फटाके गायब. भाजपचा सुपडा साफ करू असं म्हणणाऱ्यांपेक्षा एमआयएमची लायकी जास्त. जयकुमार गोरेंची खासदार धैर्यशील मोहितेंवर टीका. तर भाजपला संपवणारे अजून जन्माला आले नाहीत. जयकुमार गोरेंचा हल्लाबोल. विरोधकांनी पडळकर बंधूंवर काहीही आरोप केले तरी आम्ही केवळ कामाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवू. भाजपचे उमेदवार माधवी पडळकरांचं शिवसेना उमेदवाराच्या आरोपांना प्रत्युत्तर. मंत्री भरत गोगावले यांचे चिरंजीव पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात. महाड विधानसभा मतदारसंघातील बिरवाडी या जिल्हा परिषद गटातून विकास गोगावले निवडणुकीच्या रिंगणात. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर तळ कोकणात नारायण राणेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश. अजित पवार यांच्या विमान अपघातावेळी धुकं नव्हतं तर तिथे धोका होता. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य. अजितदादांचा 100% घात झाला असून त्याचा छडा लावण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे मिटकरींचं वक्तव्य. घड्याळाचे काटे आता उलट्या दिशेने फिरू लागलेत आणि त्यामुळे अनेक नेते अस्वस्थ असून ते लवकरच भाजपमध्ये येतील. जयंत पाटलांचं नाव न घेता सदाभाऊ खोत यांचं सूचक विधान. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी नागपूरचा रवी भवन येथे विजयगड हा बंगला सज्ज. अजित पवार नागपूर किंवा विदर्भाच्या दौऱ्यावर याच विजयगड बंगल्यात थांबायचे. आता सुनेत्रा पवारांसाठी हा बंगला सज्ज झालाय. ईव्हीएम मध्ये घोळ असता तर मी खासदार झालो असतो का? ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सवाल. ईव्हीएम मध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणं गरजेचं असल्याचंही वक्तव्य. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना मुंबईतील भाजपच्या नगरसेवकांकडून अभिवादन. गटनोंदणी आधी वाजपेयींना पुष्पांजली अर्पण. मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांच्या नावाची चर्चा. मागील 3 टर्म नगरसेवक असलेले अमेय घोले यांचे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख. घोलेंना आरोग्य समितीच्या अध्यक्षपदाच्या कामाचाही अनुभव. नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार. भाजपच्या अनुभवी नगरसेविका नीता ठाकरे असू शकतात महापौर पदाच्या उमेदवार. यापूर्वी नीता ठाकरेंनी विविध समित्यांचं अध्यक्षपदही भूषवलंय. राज्यातल्या सर्व शाळांमध्ये परीक्षा काळात मोबाईलवर बंदी घाला. इंदुरीकरांची मागणी. तर तुम्हाला फक्त यूज अँड थ्रो केलं जातं, त्यामुळे पोरांनो मोर्चे आणि दंगलीच्या भानगडीत पडू नका. इंदुरीकरांचं तरुणांना आवाहन. बीडच्या परळीतील बीड पाटबंधारे प्रकल्पाचे सर्कल ऑफिस परळीतून परभणी येथे स्थलांतरित केलं जाणार. 30 वर्षांपासून परळीत असलेलं ऑफिस स्थलांतरावरून परळीचं प्रशासकीय महत्त्व कमी करण्याचा डाव असल्याचा सामाजिक कार्यकर्ते बालाजी गायकवाड यांचा आरोप. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या 4ही आरोपींना 5 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. मुख्य आरोपी शुभम लोणकर अजूनही फरार. आणखी 2 आरोपी या प्रकरणी ताब्यात असून त्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का याचा तपास सुरू. रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार प्रकरणातला मुख्य आरोपी शुभम लोणकर मुंबई पोलिसांच्या मोस्ट वॉन्टेड यादीमध्ये. बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा कट रचणाऱ्यांमध्ये शुभमचा समावेश. शुभम हा बिश्नोई गँगचा तांत्रिक आणि सोशल मीडिया हँडलरही असल्याची माहिती. चॉकलेटचं आमिष दाखवून 4थीत शिकणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार. बीडच्या धारूर तालुक्यातली संतापजनक घटना. मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून बाबूराव निरडे याच्या विरोधात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यामधल्या मलकापूर शहरामधून उच्चभ्रू कुटुंबातले 3 जण अचानकपणे बेपत्ता. वसंतकुमार पटेल यांच्याकडून तक्रार दाखल. तर शहरातील इतर भागातूनही आणखी 4 असे एकूण 7 जण बेपत्ता झाल्याची तक्रार. लोणावळ्यात कर्कश सायलेन्सर असलेल्या बुलेट्स फॅन्सी नंबर प्लेटच्या गाड्यांवर वाहतूक विभागाची कारवाई. काळ्या काचा आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या गाड्यांवरही कारवाई. 2,15,000 रुपयांचा दंड वसूल. हिंगोलीच्या कळमनुरी शहरातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळले किडे आणि अळ्या. संबंधित जेवण पुरवणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातल्या जांभळी ते गुढरी मार्गावर दिवसाढवळ्या वाघाचा मुक्त संचार. वाघाच्या दर्शनानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. वन विभागानं वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी. गोंदियाच्या सडक अर्चनी तालुक्यातल्या नरभक्षक वाघ जेरबंद. 2 दिवसांपूर्वी महिलेचा घेतला होता बळी. सौंदड, माहुली, कोसमतोंडी परिसरात गेल्या महिनाभरापासून वाघानं घातला होता धुमाकूळ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.